बिचाऱ्याला लोड येतो ग व्हिडिओ घेते म्हणून. कुठे गेला होता रे? तोंड तिकडेच ठेवतो. कसं आहे रे जेवण? बघा हे माझे भाऊ कसे एकटे एकटे मला सोडून जेवता, विचारत सुद्धा नाही. असे तर भाऊ आहे. आता मी म्हटल्यावर जेवायचं आहे का तुला? नाही नाही, हे सांग ना की तुझं जेवण झालं. हो का? हो का? वा वा वा, कसे भाऊ आहे बघा. आणि खोटं पण बोलता. काय बहिणीकडून शिकला का? ड्रिंक सेरेमनीचा कार्यक्रम आपल्या समोर संपन्न झालाय. अक्षय आणि किरण. सकाळचं सगळं आवरून झालं. राजेश ऑफिसला गेले, त्रिशा स्कूलला गेली आणि 2 दिवस मी काय ब्लॉग शूट केला नाही कारण माझी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे मला ब्लॉग काय घ्यायला झाला नाही. सो मी ब्लॉग नाही शूट केला. आणि काल मम्मी पप्पा पण आले कारण जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती, माझ्या कझिनचं लग्न आहे, हळद आहे आणि उद्याचं लग्न आहे. सो मम्मी पप्पा काल आले आहेत आणि ते आज येणार होते सकाळी. बट मी त्यांना म्हटलं की येऊन जा, माझी पण तब्येत ठीक नव्हती. सो बरं पडेल व मम्मी असली की असं मला वाटलं. सो ते काल आले आणि आज माझे काका काकीन ते पण येणार आहे, माझे कझिन ब्रदर वगैरे ते पण येणार आहे. आमचं घरातलं आवरून झालं, अजून माझी आंघोळ बाकी आहे. आता मी छान आंघोळ वगैरे करते. त्रिशा दुपारी येईलच, मग आम्ही संध्याकाळी हळदीला वगैरे जाऊ. तर बघूया आता कसं होतंय. काय जे पण काय होईल मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करेलच. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो, हा बोल ना. बिचाऱ्याला लोड येतो ग व्हिडिओ घेते म्हणून. कुठे गेला होता रे? तोंड तिकडेच ठेवतो. मी व्हिडिओ चालू करायच्या आधीच म्हटलं मयूची मजा येणार आहे. तू काय करतोय? बघा आमच्या घरातला हा लाजाळू माणूस आहे. कॉफी बनवतोय तो स्वतःसाठी. हो मुलगा मुलगा, माणूस मुलगा आहे. मुलगा राग येतो का रे तुला? लगेच नाही येत. कशी बनवतोय? तुझी रेसिपी काय? अच्छा पहिले कॉफी काढून घेतोय. दूध गरम केलं का? पण थंड असंच? साखर असं एवढं थंड दूध? गरम कर ना थोडं. देऊ का करून गरम? मम्मी तो थंडच दूध टाकतोय. दे माझ्याकडे. दूध गरमच आहे ना. गरम आहे का? साखर 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 कुठे आहे? ती बघ नाही का त्याच्यात. थांब मी देते. काय मयूची रेसिपी शूट करू आपण कॉफीची. कॉफी किती घेतली होती? अंदाजे एकच चमचा साखर. एक आणि थोडीशी. गरम आहे का दूध? एवढं गरम नाही करू का? थोडंसं गरम. अरे थोडं तर गरम कर. नॉर्मल कॉफी पितो की कोल्ड कॉफी पितो तू? नॉर्मल जी असेल ती. स्पून. एक मिनिट थांब. अंदाजे कॉफी
एक चम्मच साखर, अरे दिसत नाही ना, आणि दूध, थंड दूध. म्हणजे तू कोल्ड कॉफी पितो की नॉर्मल कॉफी? जसं डिपेंड्स दूधवर. मग म्हणते मी दूध गरम करू तर. या साईडने. अरे वा वा वा, मस्त. उद्या पिल आता मी चहा पिली आहे, तुझ्या हातची कॉफी उद्या पिल मी. पण अशी थंड नको, मला गरमवाली दे. तर आम्ही सगळे आता मस्त रेडी होऊन निघालो आहे हळदीसाठी. काका, काकी आणि पप्पा ते पुढे गेले, आम्ही आता रेडी होऊन निघतोय. तुम्हाला माझा आजचा लुक दाखवते. तर त्रिशाने आणि मी मस्त मॅचिंग केलं आहे आज. ठरवून असं काही नव्हतं, बट झालं. असा ड्रेस मी वेअर केलाय. त्रिशाने पण ऑलमोस्ट सेम, म्हणजे तिचं जॅकेट आहे एवढाच फरक आहे, नाही तर आतलं तिचं असंच आहे सेम. आणि सिंपल अशी हेअरस्टाईल मी केली आहे. त्रिशाने मस्त केली आहे, सागर वेणी. दिसते का आमची हेअरस्टाईल? दाखव. हेअरस्टाईल डेकोरेट करायला वेळ नाही मिळाला, वेळ होता ते अचानक ठरली. आणि मी असा मस्त त्रिशाचाच हा क्लिप लावलाय. चला मी पण रेडी झाली आहे. आणि आम्ही हळदीला जाण्यासाठी निघालो. काका, काकी आणि पप्पा पुढे गेले होते काही कारणासाठी, आणि त्यानंतर आम्ही मस्त रेडी होऊन सगळेजण हळदीला जाण्यासाठी निघालो होतो. भरपूर पाऊस पण होता आज, आणि इकडे बघू शकता मस्त असं हळदीचं फंक्शन पण चालू झालेलं आहे. आणि सुंदर दिसत आहे माझी ही कझिन, आणि इव्हेंट एकदम छान झाला. तुम्ही बघू शकता मस्त दिसत होते सगळे. ब्राईड ग्रूम दोघंही एकदम छान दिसत होते, आणि भरपूर एन्जॉय केलं आम्ही या पूर्ण फंक्शनमध्ये. आजचा रिंग सेरेमनीचा कार्यक्रम आपल्या समोर संपन्न झालाय. अक्षय आणि किरण. आणि त्यानंतर इथे दोनही साईडच्या जवळच्या नातेवाईकांना, स्पेशली लेडीजला फोटो काढण्यासाठी म्हणून स्टेजवर बोलवलं होतं. म्हणजे मामी, मावशी, आत्या, बहीण असं नाव म्हणजे असे रिलेशन्स घेऊन त्यांनी स्टेजवर बोलवलं होतं फोटो काढण्यासाठी म्हणून. मग आम्ही सगळेजण फोटो काढण्यासाठी म्हणून तिथे गेलो. बट फोटो क्लिक करून झाल्यानंतर आम्हाला कळालं की ते गेम घेणार आहे स्टेजवर, आणि असं गेम घेणार आहे म्हणून बोलवायला गेलं तर कोणी स्टेजवर आलं नसतं. म्हणून त्यांनी हे असं स्ट्रॅटेजी यूज केली, आणि त्यानंतर सगळ्यांना फोटो काढून झाल्यानंतर स्टेजवरच उभं ठेवलं, आणि छान असे हे गेम्स वगैरे घेतले. खूप छान वाटलं, मस्त एन्जॉय झाला, आणि सगळ्यांनीच एन्जॉय केला. असं म्हटलं तर लेडीज म्हणजे ज्या थोड्या एजड असतात त्या नाही पटकन रेडी होत गेम्स वगैरे ह्या गोष्टी खेळण्यासाठी, बट त्यांनी ही ट्रिक यूज केली, त्यामुळे सगळेजण इन्वॉल्व झाले, आणि सगळ्यांनी छान गेम एन्जॉय केला. आणि मस्त सगळ्यांनी धमाल मस्ती करत हे फंक्शन एन्जॉय केलं होतं. आणि त्रिशा पण आमच्यासोबत इथे होती. ती एकटीच छोटी मुलगी होती, आणि छान एन्जॉय केलं आम्ही. कसं आहे रे जेवण? बघा हे माझे भाऊ कसे एकटे एकटे मला सोडून जेवता, विचारत सुद्धा नाही. असे तर भाऊ आहे. आता मी म्हटल्यावर जेवायचं आहे का तुला? नाही हे सांग ना की तुझं जीवन झालंय. हो का वा वा वा, कसे भाऊ आहे बघा, आणि खोटं पण बोलता. काय बहिणीकडून शिकला का? काय काय रे जेवायला खरंच? हे काय, हे नाही कळालं मला. हे तरी पनीर आहे. पनीर आहे. व्हेज मराठा आहे. हे व्हेज मराठा आहे. हे भाई इंटरेस्टिंग आहे. हे ना भारी आहे ना? खूप गोड नाही ना? थंड आहे, मस्त आहे, छान आहे. तू किती पातळ आहे. आर्टिफिशियल लॉन आहे ती. हे छान आहे खरंच, तू म्हटलं मस्त आहे. लाजाळू माणूस आहे, लाजाळू माणूस. सॉरी, लाजाळू मुलगा आहे, लाजाळू मुलगा. एंगेजमेंटचं फंक्शन झाल्यानंतर सगळ्यांनी जेवणं वगैरे केली. एकीकडे जेंट्सचे गेम्स वगैरे चालू होते. गेम्स असे खूप नव्हते, 1-2 गेम्स वगैरे चालू होते, आणि एकीकडे जेवणं पण चालू होते. आणि त्यानंतर छोटासा असा संगीतचा पण कार्यक्रम होता.
खूप असे डान्स नव्हते, अगदी 4-5 परफॉर्मन्सेस होते, बट छान होते. आणि त्यामुळे पटापट सगळ्यांनी जेवणं केली. नंतर संगीतचा इव्हेंट सगळ्यांना एन्जॉय करायचा होता तो केला. आणि त्यानंतर हळदीचं फंक्शन होतं. सो आता तेच सगळ्यांचे इथे जेवणं वगैरे चालू आहे. खेळा का दोघी जणी जा तिला पकडा पकडा आणि त्यानंतर इथे ही माझ्या दुसऱ्या कझिन सिस्टरची मुलगी होती, जिला आम्ही ऑलमोस्ट 2 वर्षांनी बघत होतो. कारण माझी ही कझिन सिस्टर दिल्लीला असते, सो तितकं फ्रिक्वेंटली आमचं तिला भेटणं होत नाही. आणि सगळ्यांनाच एक्साइटमेंट होती, कारण अगदी ती बेबी असताना आम्ही तिला बघितलं होतं. आणि त्यामुळे त्रिशाला पण असं झालं होतं की आता मी अद्विकाला बघितलं होतं तेव्हा ती अगदीच बेबी होती, आता ती थोडी मोठी झालेली असणार आहे, तर मला तिच्यासोबत भरपूर खेळायचं आहे. आणि भरपूर असं एन्जॉय अद्विकाने आणि तिने इथे केलं होतं. आणि लहान मुलं ही लहान मुलांसोबतच एन्जॉय करतात, तसंच काहीसं इथे अद्विकाचं चालू होतं. त्रिशाचं आणि तिची मस्त अशी मजा मस्ती धमाल चालू होती. चाललाय का एन्जॉय करते ती त्या पाण्यासोबत. चालेल 12th झालं आता कॉलेजला गाडी आणि त्यानंतर छान असे डान्स परफॉर्मन्सेस झाले. आणि हीच आहे माझी बहीण जी दिल्लीला असते. सो ती खूप सुंदर डान्स करते, बट यावेळी तिला असं प्रॉपर असं प्रॅक्टिस करून डान्स वगैरे तिने काही केला नव्हता. बट तिने तिथे ऐन वेळेवर एक रँडम असं सॉन्ग लावलेलं आणि तिने छान असा डान्स केला. तर मस्त असतो तिचा डान्स परफॉर्मन्स. माझ्या लग्नाच्या वेळेस पण ती खूप जास्त नाचली होती आणि मस्त डान्स करते ती. सो छान असा तिने परफॉर्मन्स ऐन वेळेवर इथे केला होता. आणि तिच्या डान्सशिवाय आम्हाला आमच्या घरातलं फंक्शन जे आहे ते अपूर्ण वाटतं, कारण ती मस्त डान्स करते आणि तिच्या एनर्जी बघून सगळ्यांना अगदी फ्रेश झाल्यासारखं वाटतं. तर तसंच काहीसं आत्ता इथे तिने मस्त परफॉर्मन्स केला आणि सगळ्यांनी तो एन्जॉय केला. काय रे, तू नाही घेतलं आईस्क्रीम का बरं? झालं केव्हा खाल्लं? एकटा जेवतो, एकटा आईस्क्रीम खातो, विचारत नाही काय नाही. काकीसाठी तू आणलं? पेकू काय पण पेकू होय पेकू. त्रिशा आईस्क्रीम कोणी आणलं आजीला? खोटं बोलतो रे, खोटं बोलतो. अनु तू नाही घेतली आईस्क्रीम? खाऊन झाली? बघा रे कसे रे, विचारत सुद्धा नाही, एकटे खाता. मी खाल्लीच नाही, विचार त्रिशाला आईस्क्रीम नाही खाल्ली. मी डाएटवर आहे म्हणून मी आईस्क्रीम नाही खाल्ली. मी जेवण पण नाही केलं, विचार मम्मीला. डाएट तुझ्याकडे बघून वाटत, सॉरी तुला माझ्याकडे बघून वाटत नाही का मी डाएट करत असेल असं? काय बाबा विश्वास सुद्धा ठेवत नाही. मम्मी मी जेवण केलं बघ, मी नाही केलं जेवण. संगीतचं फंक्शन झाल्यानंतर सगळ्यांनी पुन्हा एकदा आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केली, कारण जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली होती, बट थोडा वेळ होता, मग सगळ्यांनी आईस्क्रीम एन्जॉय केली. त्यानंतर हळदीचं फंक्शन इकडे चालू झालं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त असे सगळ्यांनी एन्जॉय केलं. भरपूर असं हळद वगैरे सगळ्यांनी किरणला लावली होती, तुम्ही बघू शकता. म्हणजे किती पण कमी लावायची असं नवरीने ठरवलं तरी असं होत नाही, भरपूर अशी हळद सगळेजण लावून जातात. आणि तसंच काहीसं इथे किरणचं झालं होतं आणि छान असं आम्ही हे फंक्शन एन्जॉय केलं. त्रिशाला हळद खेळायची होती, बट खूप उशीर झाला होता, कारण एंगेजमेंट आणि हळद हे दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे थोडं लेट झालं होतं. सो आम्ही हळद असं काही खेळलो नाही, बट एन्जॉय सगळ्यांनी खूप जास्त केला. आणि चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा एका ब्लॉगमध्ये, कारण पुढचा ब्लॉग हा लग्नाचा असणार आहे. तर काय काय होतं आहे पुढच्या ब्लॉगमध्ये हे बघायला अजिबात विसरू नका.
चला तर मग भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.